शंकर हा कुंभारली एक्सप्रेस शंकर. तर हा आमच्याकडे एक नंबर फेमस बैल आहे. मी ऐकून होतो आणि बघितलं पण होतं, पण ओळखला नाही त्याला. सांगा जरा. शंभू चाळीसगाव एक्सप्रेस. हां चाळीसगाव एक्सप्रेस. कुठे कुठे नंबर गेलेत? मी भरपूर चाळीसगावला गेले, इकडे येऊन 3-4 वेळा राहिला. परवा 1 नंबर गेला. आज कोण कोण पाहायला आलं आपल्याकडलं? आज वजीर आणि पक्षा. याचं नाव नंद्या आणि याचं नाव चिमण्या. नावं सांगा. हा सोन्या आहे, हां तो तुफान आहे. हां. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दुपारचे 11 वाजलेत आणि निघालो आहे आज पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत बघायला. तर मुंबई गोवा हायवेवरती पाली हे ठिकाण सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांनाच माहिती असेल. तर त्या ठिकाणी स्पर्धा आहेत आपल्या इकडल्या स्टाईलमध्येच आहेत. परत परत सेकंदावरती असतं, म्हणजे एकच ट्रॅक असतो, सरळ पळत जातात आणि एका ठिकाणी एक ठिकाण असतं, तिथून वळून परत त्याच ठिकाणी वापस यायचं. तर अशी असते, कमीत कमी सेकंदामध्ये जो येईल त्याचा 1 नंबर असं काहीतरी असतं. गेल्या वेळेला गेलो त्यावेळेला समजलं होतं. तर तिकडे निघालो आहे. चला आता मी पण जातो आहे, तुम्हाला पण दाखवतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर फायनली पोचलेलं आहे मैदानामध्ये आणि माझ्या पाठीमागे गाड्या वगैरे सगळे भरपूर आहेत. तर मोठं आहे मैदान. चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर बाई हे बघा, हे इकडून मैदान आतमध्ये यायचं आहे आणि या साईडला इकडे सगळ्या बैलगाडी मालकांच्या गाड्या आहेत. जेवढ्या पण गाड्या आल्यात ना, तर इकडे सर्व आलेले आहेत. हे बघा, भरपूर गाड्या आल्यात आणि इकडे या साईडला मैदान आहे. तर आता मला वाटतं अजून नंबर काढतायत. इकडे आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कसं चिठ्ठ्या अगोदर पडतात आदल्या दिवशी, तर या ठिकाणी वेगळी पद्धत आहे. बघूया चला. तर शर्यत त्या साईडला तिकडे होते आणि यांचे जे नंबर आहेत ना आता पाठोपाठ, तर या गाड्या इकडे झुकलेल्या आहेत. 1 2 3 आणि इकडे एक गाडी आहे, या साईडला इकडे एक गाडी आहे आणि बाकीची बैलं मला वाटतं तिकडे त्या साईडला आहेत. गावठी गट चालू आहे. त्या ठिकाणी ही एक जोडी आहे आणि हे मालक आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. या बैलांची नावं सांगा जरा पहिली. आपला हरण्या, त्रिपूर. तर हा नवीन वाटतो आहे ना. तर यांची कामगिरी कशी आहे, किती गुलाल झाले वगैरे काय सांगा जरा. गुलाल म्हणजे आता नवीनच गाडी आहे, पहिल्यांदाच जोडलेली आहे. हां म्हणजे आजचं मैदान पहिलं आहे. पहिलं मैदान. ठीक आहे म्हणजे नवीनच आहे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. स्टेज आहे बघा आणि मला वाटतं इथून सुट्टी होते बैलांची. तिकडे पुढे इकडे 2 बैल आहेत आणि हे बघा इकडे पण 2 बैल आहेत, त्यांचं पाणी वगैरे करतायत. झालं. तर दादा नमस्कार. या बैलांची नावं सांगा जरा पहिले. याचं सर्जा आहे, याचं राया आहे. याचं नाव सर्जा आणि याचं राया. तर अगोदर कुठं कुठं पाहिले होते? सोनवड्यात पळाली. सोनवडेमध्ये. किती नंबर आला आता? हां, किती नंबर? नंबर नारा 2 पॉईंटसाठी गेली. ठीक आहे. आणि आतापर्यंत किती गुलाल झालेत? आतापर्यंत आता पहिलं दुसरंच मैदान आहे. हां दुसरं. नाही ठीक आहे, पण पळत आहेत. चिखलीमध्ये जास्त पाहिलेले आहेत. ठीक आहे. तर शुभेच्छा तुम्हाला. ठीक. ठिकाणी ही 2 बैल आहेत. दादा नमस्कार. तर या बैलांची नावं सांगा जरा पहिले आपल्याला. हा कुंभारली एक्सप्रेस शंकर. तर हा आमच्याकडे एक नंबर फेमस बैल आहे. मी ऐकून होतो आणि बघितलं पण होतं, पण ओळखला नाही त्याला. तर हा बैल फेमस आहे. छकडीला पण पळतो ना. छकडीला पण पळतो. हां सगळीकडे चिखलीला, छकडीला आणि आता आपल्या या पण सेकंड काट्यावर. तर यानं बरेच नंबर गेले. याच्याबद्दल सांगा जरा. शंभू चाळीसगाव एक्सप्रेस. हां चाळीसगाव एक्सप्रेस. कुठे कुठे नंबर गेलेत? मी भरपूर चाळीसगावला गेले, इकडे येऊन 3-4 वेळा राहिला. परवा 1 नंबर गेला. लोट्याच्या मैदानात. हां तर हा तर फेमसच आहे बैल आपल्याकडे, याच्याबद्दल विषयच नाही. तर मला बघायचा होता याला आणि आज नेमका बघितला. तर हा आहे कुंभारली एक्सप्रेस शंकर. बघून घ्या. अजून याचा नंबर आला नाही, तर पाळणार आहे आपण. तर शुभेच्छा तुम्हाला. या बघा या गाड्या इकडे आहेत आणि अजून आता पुढे बघूया कोण कोण भेटत आहे आपल्याला. इकडे पुढे आहेत बरेच बैलगाड्या मालक. तिकडे त्या साईडला छकडे बघा किती आहेत ते. तर अजून जुंपलेले नाही आहेत. ठीक आहे, मला वाटतं तिकडे खाली बैल आहेत. जाऊया तिकडे. या ठिकाणी आपल्याकडला एक फेमस बैल आहे. दादा नमस्कार. नाव सांगा जरा आपलं. नमस्कार. बरं, माझं नाव प्रदीप रामभाऊ गुरव, हां देवदेगावचे गाव प्रमुख, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. तर आज कोण कोण पाहायला आलं आपल्याकडलं? आज वजीर आणि पक्षा. तर तो वजीर ना. हां तो वजीर आणि हा पक्षा. ठीक आहे. तर यांची कामगिरी सांगा जरा. कुठं कुठं गला झाल्या? कामगिरी म्हणजे न सांगण्यासारखी आहे. हां म्हणजे त्या बैलाची वजीरची. हो तो माशिरजवरून आणलेला वजीर. तो आता 3रं वर्ष माझ्याकडे आहे ते चालूला. पण आणलेलं म्हणजे एवढं काय असं वाटत नव्हतं, एवढं असं नाव करील असा. पण
गेल्या पावसात चिखलातनं त्यानं धुमाकूळ उडवलं. होय होय होय. धुमाकूळ म्हणजे मला म्हणजे विश्वास पण नव्हता एवढा बैल माझा असं म्हणजे मी स्वप्नात विचार केलेला नव्हता एवढा बैल नंबर काढील किंवा एवढा शहाणा होईल. हां. कारण एक फेल म्हणून बैल तो घालवलेला होता हो हो. असा विषय. पण त्यानं बैलांना खूप माझं नाव केलं या 3 वर्षामध्ये. हा 2 वर्ष. आणि सध्या चालू सीझनचा 1 नंबर टॉपचा बैल आहे हा. होय होय. आणि त्याच्या जोडीला माझी नवीन खरेदी पावसात केली चिखलात 5,30,000ची याडाबाजा. हो. तो आता सेकंडला तिकडं कायम नंबरात आहे, ओके 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 पहिल्या दुसऱ्यात. ओके. तर हा तर टॉपचाच आहे आणि हा पक्षा म्हणताय ना. हा तो तर- पण नवीनच आहे म्हणजे त्यावेळी पावसातनच घेतलेली खरेदी केलेली. त्याची पण 2 लाखाला खरेदी केलेली. ओके. भांबेड मैदानामध्ये मी असं एक हाऊस म्हणून घेऊन गेलो होतो. हां. कारण त्या पहिलं ह्याचं वजेचं एक वैशिष्ट्य आहे, चिखलात तो फिरणार पण थोडं छकडात तो जास्त पिकअप असल्यामुळं टन घेत नाही लगेच. ओके ओके. पण मी पहिलंच नवसाचं मैदान भांबेडगावचं आमचं मोठं मैदान असतं ना, तिथं घेऊन गेलो. पण तिथं दोघांनी जिल्ह्यावर 3रा नंबर केला. म्हणजे एवढा बैल तो माझ्यासाठी भरपूर. सेकंडला घुट्याला तर एवढा नंबर करतो, घुट्याला पण 1 नंबरात बैल पळतात. म्हणजे मी जातो कुठेही. म्हणजे घुट्याला तर त्यांना काय माहिती नव्हतं गेल्या वर्षी. चिखलगुट्टा. हा चिखलगुट्टा. पण आमचे उत्तम भाऊ चव्हाण आहेत ना, ते बोलले घेऊन या म्हणून मी जोड्या हौशीन घेऊन गेलो. तिथं एवढ्या 80-90 जोड्यात त्यांनी 2रा नंबर केला. म्हणजे काहीच माहिती नव्हतं, कारण चिखलातलं बैल लगेच गुट्याला पळू शकत नाहीत ना. त्याला वजीरला तुम्ही सेकंडला टाका किंवा परतला तर हायच त्याचं. पण चिखलात तर काय बोलण्या हरकत नाही. म्हणजे कायम तो कुठच्याही मैदानात बोलायला प्रत्येक प्रकारामध्ये पळणारा बैल आहे. कायम म्हणजे कुठचा गॅप ठेवीत नाही तो बैल. कायम कुठचे काय बैल असे असतात चिखलाला पळाले तर छकड्याला गॅप करतात. बिनजोडला वगैरे पाहिलाय काय? बिनजोडाला मी नाही नेलेला आहे. चिपळूणला वगैरे गेल्या वर्षी गेलेला होता, पण मी एवढं नाही जास्त, कारण माझी कामाची साईड वगैरे चालू असतात. त्याच्यामुळं माझ्याकडे एक 15-16 माझी माणसं आहेत कामाला, त्यामुळे वेळ नाही मिळत. ही आम्ही एक छकड्याला का एक हाऊस म्हणून मी आपला येतो. ठीक आहे. तर कारण दादा चिखलात नाही, चिखलात मी एक टाइमपास फुल करतो. मग तो मी किती लाखाचा पण बैल असू दे, तो एकदा आपल्याला पसंत पडला की घ्यायचा. तो 5 लाखाचा असू दे, 2 लाखाचा असू दे, की घ्यायचं. एकदा वस्तू आपल्याला ही भाव आवडली आणि आपल्या बैलाला पुरतोय की घेतला. आता एक तो 5,30,000 एक रकमी पैसे दिले आणि बैल बाजा घेतला. आणि बाजा घेतला आणि सतत बैलांनी 3 पाठोपाठ नंबर केला. तर दादा धन्यवाद, तुम्ही मुलाखत दिली. मित्रांनो, या ठिकाणी ही 2 बैल आहेत, त्यांनी मालक आहेत. काका नमस्कार. नमस्कार. तर या बैलांची नावं सांगा जरा. त्याचा आहे राया, त्याचा आहे बब्या. या बैलाचं नाव राया आणि त्याचं बाब्या. बघूया, तर हे कुठं कुठं पळालेत? हे भरपूर ठिकाणी पडेल आपल्या. म्हणजे आपल्या इकडे भरपूर पळाले. तर गुलाल वगैरे किती आहे, त्यांनी नंबर वगैरे काय? चिखलामध्ये घेतलेले आहेत, गाडीमध्ये पहिल्यांदाच आहे. हां ठीक आहे. म्हणजे हे चिखलगुट्ट्याला जास्त पळतात. जास्त आणि आता आपल्या ह्या हां हां तर हे मैदान पहिलंच आहे या सीझनचं. तर अशी टॉपची जोडी आहे. तर का धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा. आपल्याकडे बैलगाडा म्हटलं की फक्त बैल पळतात असं नाही, तर हे बघा हे शौकीन असे तिकडे जेवण वगैरे पण करतायत. म्हणजे दिवसभर इकडं राहावं लागतं, त्यामुळं इकडे शर्यतीला पण आणि इथे जेवण वगैरे पण, म्हणजे दिवस इकडे जाणारच त्यांचा. तर असं सगळं आहे. मित्रांनो बघा इकडे आपल्याकडे कसं घाटासारखं पूर्ण सपाट नसते, त्यामुळं अशी कुठं कुठं बैलं बांधलेली आहेत. बघा इकडं, बघा इकडं पण बांधलेली आहेत. तर असा विषय आहे. मैदानी भाग आपल्याकडे कमी असल्यामुळे मी इकडं मला वाटतं जास्त कोण नसेल. इकडे खाली पण बैल आहेत भरपूर आहेत. बघा इकडे पुढे पण आहेत. तर ही एक गावठी जोडी आहे, पुढे घाटी आहेत आणि हा छकडा आहे. छकडा खाण्यासाठी बैलांना चारा वगैरे सर्व सोयच आहे व्यवस्थित केलेली. हे बघा पेंडा वगैरे. ओके मित्रांनो, ही एक जोडी आहे आपल्या इथे आणि हे त्यांचे मालक आहेत. तर दादा नमस्कार. या बैलांची नावं सांगा जरा आपल्या. सोन्या आणि राजा. सोन्या आणि राजा. तर मला वाटतं तो सोन्या आहे ना, तो सोन्या आणि हा राजा. ठीक आहे. तर ह्यांच्याबद्दल सांगा जरा, कुठे कुठे पळालेत, किती किती नंबर आहेत, गुलाल वगैरे. ह्याच्यात तळगावात पळाले. तळगाव. जरा गाडी बाहेर गेली. ठीक आहे. त्यानंतर न्हावेली, गेल्या वर्षी न्हावेलीला 1 नंबर सोन्याने केलेला आहे, म्हणजे तालुकास्तरीय. तालुकास्तरीय. आणि हा नवीन आहे. ठीक आहे. सोन्या आपला जुना आहे आणि राजा नवीन आहे. ठीक आहे.
तर अजून म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये पळतात हे बैल? ह्या परतीचाच प्रवास परतीचा चिखलामध्ये नाही पळत? चिखलापती ठीक आहे ठीक आहे. तर शुभेच्छा तुम्हाला. अजून याच मालकांची ही पण एक जोडी आहे, ह्या सुंदर आणि तो तुफान. तर यांच्याबद्दल पण सांगा जरा काका. याने तुफानने गेल्या वर्षी 2-3 नंबर मारले. ओके. आणि सुंदर सुंदर नवीन आणलाय आहे. मुळशीतून. ओके ओके. पुणे म्हणजे मुळशी. बकासूरच्या गावातून. बकासूरच्या गावातला. तर आणि आता तळगावच्या मैदानात जरा 3 सेकंदाने मागे राहिली गाडी. ओके ओके आणि आता ह्या मैदानात आम्ही दुसऱ्या पावटी आलो आहे. सुंदर लागलं. ओके ओके. आणि विशेष म्हणजे आता आपण आहोत इकडे म्हणजे आमच्या हा पाली साईडला, आणि हे जे आपले काका वगैरे मित्र आहेत तर ते सावंतवाडी ना तुम्ही? सावंतवाडी न्हावेलीतून. सावंतवाडी न्हावेली, म्हणजे जवळजवळ गोव्याच्या हद्दीवर. गोव्याच्या हद्दीवरून एवढ्या लांबून इकडे पळायला आलेले आहेत. आणि त्यामुळे हे बघा, हे त्यांचं सगळं सामान वगैरे बघा, इथे झोपायची वगैरे व्यवस्था सगळी, जेवणाचं साहित्य, आणि पूर्ण त्यांची टीम आहे. तर मोठी गाडी करून आला असाल? 2 टेम्पो आणले. 2 टेम्पो घेऊन आलेले आहेत. तर असा हा नाद आहे छकडीचा आणि शर्यतीचा. तर चांगला आहे. ही जोडी आपल्यासमोर एक आहे. तर दादा नाव सांगा आपलं? रोहित बाबासू जाधव. रोहित बाबासू जाधव. आणि आपण आता कोण कोण पाहायला आणलेले आहेत आज? बैल पाहणार आहे उजवीला नंद्या, डावीला चिमण्या. तर याचं नाव कसं? नंद्या. याचं नाव नंद्या आणि याचं नाव चिमण्या. तर कुठे कुठे पाहिले तिथं सांगा जरा. हे तळेगावला पहिली, गावठणला पाहिलेली, तळेगाव म्हणजे आपल्या खाली मालवण बशी. मालवणपाशी. तर एवढ्या लांबून आलात तुम्ही? हो. आणि किती गुलाल किंवा किती नंबर वगैरे काय यांचं सांगा जरा. ते मैदानात बोलायचं आहे. जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करणारी ही जोडी आहे, आणि चालू सीझनची टॉपची जोडी आहे आपल्या मालवण साईडला. गाडी मलकापूरची आहे. मलकापूरची गाडी आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदाच आला तिकडे वरच्या साईडला आपल्या? हा, येतो ना काय म्हणजे. इकडे पण येत आहे तुम्ही? ठीक आहे. तर दादा शुभेच्छा तुम्हाला आपल्या या मैदानासाठी. ही एक जोडी आपल्यासोबत आहे आणि मालक आहेत. तर दादा नमस्कार. तर ह्या बैलांबद्दल सांग जरा. याचं नाव कसं? देवा नाव. आणि त्याचं नाव? याचं नाव देवा, याचं नाव बिंडोक. तर कुठं कुठं पाहिले ते? सगळे मैदान केले सगळी मैदानं. आणि कुठे आपल्या या साईडला पाहता की? हां हां. आणि त्याचं आता दुसरं वर्ष आहे, म्हणजे दुसरं मैदान आहे. ठीक आहे. म्हणजे तो नवीन आहे आणि हा आपला रेग्युलर पळणारा त्यांचा पहिला आहे. तर अशी जोडी आहे. हे दोघं एकत्र पळणार आहेत का पैरा वेगळा आहे? एकत्र पळणार आहेत. तर वेगळा नाही, स्वतःचीच बैल आहेत. घरचा साज आहे. ठीक आहे. तर शुभेच्छा तुम्हाला. ही एक आपल्यासमोर जोडी आहे आणि हे सर्व मालक आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर नावं सांगा बैलांची आपल्या. एक वजीर आणि गाण्या. तिकडला वजीर, तिकडचा वजीर. तिकडचा वजीर, आणि याचं नाव आहे गण्या. तर यांच्याबद्दल सांगा जरा, कुठं कुठं नंबर केलेत वगैरे काय? भांबेडला 2 झाल्या. भांबेडमध्ये राज्यस्तरीय तिसरा, हां. आणि भांबेडमध्ये परत झाल्या तिथं जिल्हास्तरीय पहिला. ठीक आहे. म्हणजे भांबेडमध्ये 2 मैदाने यांनी गाजवली आहेत. एकदा 3 नंबर आणि एकदा 1 नंबर. तर अशी ही चालू सीझनची एक टॉपची जोडी आहे. तर कुठे कुठे पळतात हे? चिखलदरा वगैरे असं काय? राज्यामध्ये पळतात. राज्यामध्ये पण 3 चकडीला पण पळतात? 3 चकडीला नाही, ती 3 परतला पळतात. 3 फेऱ्याला वगैरे. सोनवडा गाव यांचं, हां हां पण हे सोनवडा गावचे सरपंच आहेत, पण हौशी कलाकार हां हां. हे सगळ्यात मोठं. तर परवा सोनवड्याला झाले होते ना स्पर्धा? मग तिथे यांचं काय ना आम्ही घेतले नव्हते. सहभाग नव्हता, कारण गावातल्या स्पर्धा असल्या गावातल्या आम्ही तुम्ही नाही पळवलं. तर ठीक आहे, धन्यवाद. आपल्यासोबत हे अजून एक जोडी आहे. तर मालक आपल्यासोबत आहेत. हां नमस्कार. नमस्कार. तर आपलं गाव कोणतं? वेरवली कोण? वेरवलीची ही एक बैलजोडी आहे आणि हे मालक आहेत. तर या बैलांबद्दल सांगा जरा, नावं सांगा. हा सोन्या आहे, हां तो तुफान आहे. हां. तर याचं नाव सोन्या आणि याचं नाव तुफान. यांची कामगिरी सांगा, कुठे कुठे गुलाल वगैरे काय? प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात गुलाल आहे. जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेणारी ही टॉपची जोडी आहे. तर दादा धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा. मित्रांनो आपल्यासमोर ही एक जोडी आहे. हा आहे सोन्या आणि हा आहे पाखऱ्या. तर जाईल त्या मैदानामध्ये नंबर घेणारी जोडी आहे. आणि भांबेडमध्ये 1 नंबर केला होता ना या जोडीने. तर भांबेडमध्ये 2 वेळा 1 नंबर करणारी ही खतरनाक धडाकेबाज अशी जोडी आहे. तर मालक नाहीत त्यामुळे मीच सांगतोय, थोडंफार यांना विचारलं. नाव कसं? मनोज गुरव. मनीष गुरव मालक. तर असा यांचा घरचा साज आहे ना? घरचा साज आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये नंबर करतायत. मित्रांनो आपल्यासमोर ही एक जोडी आहे आणि मालक आहेत. दादा नमस्कार. तर या बैलांची नावं सांगा जरा. हा छब्या, हा व्हाईटवाला छब्या आणि तो शिवा. तर तो शिवा. हा छब्या आणि तो शिवा. तर याच्याकडे बघितल्यानंतर मला सुंदरची आठवण झाली, सप्त इंदकेसरी सुंदर. तर सांगा जरा या बैलांची कामगिरी कशी काय? कामगिरी उत्तम आहे.
कुठे कुठे काय गुलाल नंबर असं काय? हा गुलालात असतो कायम, तो एक मार्गेला असतो, आजच आणलाय हां हां. त्याच्या काय. तर हा नेहमी गुलालाच असतो आणि तो आजच आणलेला आहे. तर तो एक नवीन चेहरा आहे आणि घरचा साज आहे ना? घरचाच. ओके ओके. आणि कुठं चिखलाला किंवा आपल्या आरत परतला नंबर किती कसं काय? परतला परवा बसला हां. सोनवड्यात, सोनवड्यामध्ये दुसऱ्यात बसला. सोनवड्यामध्ये 2 नंबर. हा. तर सोनवड्यामध्ये या जिल्ह्यामध्ये हा 2 नंबरला बसलेला आहे. मी होतो त्या शर्यतीला पण शेवटपर्यंत नव्हतो. तर त्या ठिकाणी हा 2 नंबरला बसलेला बैल आहे. तर आणि गाव कोणतं आपलं? देवरुख. देवरुख गावचा. देवरुख म्हणजे आमच्याकडलीच गाडी आहे. तर छब्या आणि शिवा. शिवा एक टॉपची जोडी बघून घ्या. हो बघा छब्या बघा. तर चला मित्रांनो, हे पाठीमागं माझ्या बघा पूर्ण सगळीकडे बैल वगैरे आहेत. मी मुलाखत घेतोय आता. त्या साईडला तिकडे माझ्या पाठीमागे मुलाखत घेतली मी. आता या साईडला बघतो, इकडे पण बैल आहेत. 3 बघा असा. म्हणजे मला वाटतं एवढं मोठं मैदान मी पहिल्यांदा बघतोय. परवा गेलो होतो पण मैदान एवढी भरपूर प्रमाणात बैल नव्हती बघितली. आज या ठिकाणी दिसतात. ही बघा इकडे पण बैल आहेत. सोबत ही एक जोडी आहे आणि मालक आहेत. तर सांगा जरा नावं सांगा. याचं नाव नंद्या आणि याचं नाव शिवा. तर याचं नाव आहे नंद्या आणि याचं नाव आहे शिवा. तर ह्या जोडीबद्दल सांग जरा, कुठं कुठं नंबर गेलेत वगैरे काय? या जोडी देवदत्त नंबर, हां. चिखलाच्या मैदानात खूप नंबर केले. म्हणजे चिखलामध्ये पळणारी टॉपची जोडी आहे ही आणि इकडे पण पळते सेकंदावरती. तर धन्यवाद. आपलं गाव कुठलं जरा? गोविळ गावची. तर शुभेच्छा तुम्हाला. जोडी आहे आपल्यासोबत, एक गावठी जोडी आहे आणि त्यांचे हे मालक आहेत. तर काका नमस्कार. नमस्कार. तर आपल्या या जोडीबद्दल सांगा जरा, नावं सांगा. हा गावची घरचीच जोडी आहे. हा. पठाण आणि तो तुफान. तर याचं नाव पठाण आहे आणि त्याचं नाव तुफान आहे. तर कुठे कुठे नंबर केले किंवा गुलाल वगैरे काय सांगा आता जरा. ही आमची पहिलीच वेळ होती हां. आणि आम्ही विदाऊट प्रॅक्टिस न करता आम्ही जोडी पळवली. काय म्हणतो, म्हणजे तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे खरं तर. म्हणजे तुम्ही फेरा बिरा काय टाकलेला नाही? नाही, फक्त इथं फक्त आम्ही ग्राउंड फक्त दाखवलेलं, बाकी प्रॅक्टिस नाही आम्ही अजिबात मैदानात. नाही. आणि पळाली जोडी. जोडी पळाली आणि बिना सुट्टी मेकर जोडी पळाली. फक्त आम्ही लाईन वर नेली जोडी आणि जोडी पळाली. तर मला वाटतं याला म्हणतात नाद. नाद असा असला पाहिजे आणि पहिल्याच फेरीमध्ये आणि व्यवस्थित सक्सेसफुली पळवलेली आहे जोडी. तर किती टायमिंग काय? टायमिंग म्हणजे आमचं 1:40. जरा आमच्या जास्त थोडं बॅलन्स नाही असू दे, ठीक आहे. तरी पण पहिल्या वेळेला 1:40 मध्ये काय वाईट नाही. 40 मध्ये आमची जोडी नंबर मध्ये बसते. 1 ते 7, 4-5 नंबर मध्ये, 3-4 नंबर मध्ये बसते हां, जोडी. हां. 21 ला जोडी बसते आमची. ओके ओके. 15-21. तर अशी ही जोडी आहे आणि चांगली पाहिली पहिल्याच प्रयत्नात. तर अभिनंदन. तर धन्यवाद दादा. तर आणि ह्या बैलांसोबत मेन म्हणजे हे आपले बाबा आहे. तर बाबा तुमचा धन्यवाद, अभिनंदन. नाद असा पाहिजे. आणि नाही सुट्टी मेकर नाही काय नाही, पण फक्त नॉन म्हणजे स्वतःहूनच बैल स्वतःहूनच बैल उभी राहून पळाली. पळतायत. ठीक आहे. आणि बैल पण एवढी भारी पळाली ना, बैल नंबर मध्ये बसतायत. पण थोडासा प्रॉब्लेम झाला. तर आज नंबर आला तर काय सेलिब्रेशन करणार सांगा जरा. काय नाही, आनंद वाटला असता, कारण आम्हाला आनंद नाही नाही मिळणार तुम्हाला नक्कीच नंबर आहे नेक्स्ट तुमचा. टाइम आता आम्ही याच्या पुढे कुठेही असली तरी घेऊन जाणार बैल. घेऊन जाणार तुम्ही. गाव कुठलं आपलं सांगा जरा. देवदे बौद्धवाडी. देवते बौद्धवाडी. चला, आपल्यासोबत ही एक जोडी आहे आणि मालक आहे त्यांची. तर दादा नमस्कार. बैलांची नावं सांगा जरा. कोंडे यांचा सावकार, सावकार. अवधूतप्रमाणे गवणी हां. यांचा चंदर. चंदर. तर ह्या जोडीचं मी नाव ऐकलेलं आहे आणि टॉपची जोडी आहे. तर त्यांच्या कामगिरीबद्दल सांगा जरा. कामगिरी म्हणजे प्रत्येक मैदानात गुलाल घेणारी अशी जोडी आहे. हां हां. कुठे कुठे 1 नंबर केलेत? 1 नंबर असं नाही झालंय, पण गुलाल हा हां, नेहमी गुलाला पात्र राहणारी जोडी आहे. तर चंदर आणि सावकार. हो सावकार. तर शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला. ह्या बघा अजून इकडं गावठी जोड्या सगळ्या झोपलेल्या आहेत आणि बऱ्याच जोड्या आहेत अजून. मुलाखती घेतोय मी, तरी पण अजून किती मुलाखती घ्यायच्या आहे ना. तर प्रयत्न चालू आहे माझा. चलो, त्याकडलं मैदान कसं असतं ते बघा. तिकडं त्या साईडला आहे ना, तिकडं एक एक गाडी सुट्टी आहे आणि त्याच्या पाठोपाठ ह्या गाड्या अशा तयार असतात. आता ही बघा, ही एक गाडी आहे, ही एक गाडी आहे, त्याच्या पाठोपाठ ही एक गाडी झोपणार. तर अशी सिस्टीम आहे आपल्याकडे शर्यतीची. ही बघा, ही आता ह्या गाडीचा पाठोपाठ नंबर असणार आहे. ठीक आहे. तर आता तिकडे जाऊया आपण. भाई ये देखो, इकडे सगळ्या गाड्या. इकडं पण म्हणजे एवढं मोठं भव्य मैदान आहे ना, मी फर्स्ट टाइम बघतोय. आणि इकडं पाठीमागून बैल आहेत. तर चलो, इकडे आहेत बैल. आपल्यासमोर ही एक जोडी आहे, संग्राम आणि दाहिऱ्या. तर ससेगाव ना,
ससेगाव आबासाहेब काय ते म्हणतायत ससेगाव तिकडून ही गाडी आलेली आहे. तालुका कुठला आपला? शाहूवाडी. तर एवढ्या लांबून जोडी आलेली आहे आणि अरत परतला पळते ही जोडी. तर टॉपची जोडी आहे. तर मालक इथे जास्त माहिती द्यायला नाही आहे त्यामुळं एवढंच सांगतोय. पण बघा एक टॉपची जोडी आहे. शुभेच्छा तुम्हाला. आपल्यासमोर ही एक जोडी आहे. तर हा मित्र आहे आपला. दादा नाव सांग आपलं. सुजल राजेंद्र कामेरकर. सुजल राजेंद्र कामेरकर. आणि बैलांची नावं सांग जरा आपल्या ह्या दोन. रणवीर आणि तो बाईजा. रणवीर आणि बैजा. तर हे कुठं कुठं गुलाल किंवा नंबर वगैरे काय सांग जरा. जिथं होईल कॉटनात मैदान तिथं गुलाल. ठीक आहे. म्हणजे टॉपची जोडी आहे आणि जाईल तिथं गुलाल घेते. तर आणि परवा सोनवड्यामध्ये पण एक नंबर केला वाटतं या जोडी. एक नंबर. तर मी मैदानाला होतो त्या व्हिडिओ पण केले आहे. पण ह्या जोडीचं मी शेवटपर्यंत नव्हतो मी. तर त्या मैदानामध्ये एक नंबरची जोडी आहे. टॉपची जोडी आहे. दादा धन्यवाद तुम्हाला. तर हे बघा इकडे पण बैलं आहेत पण मालक काही दिसत नाहीत त्यामुळे राहू दे मुलाखत वगैरे. पण बैलं बघून घ्या. ही बघा मला वाटतं पळालीच बैल. मित्रांनो ही बघा गाडी कुंभारली एक्सप्रेस शंकर आता पळून आलाय आणि आता त्याचं पळून झालेलं आहे. तर गाडीमध्ये भरतायत. चलो आणि इकडे बघून घ्या बऱ्याच गाड्या आहेत. खूप म्हणजे खूप एक नंबर. बघा हे बघा सगळीकडे पाठीमागं पूर्ण दुकानं वगैरे आणि त्या साईडला तिकडे स्टेज आहे आणि पब्लिक बघा पूर्ण. आपल्याकडे कसं असतं एकच ट्रॅक असतो मधी आणि हे बघा पब्लिक बघून घ्या. तर हे बघा इकडे एक जोडी आले. ठीक आहे. तर असं आहे हे बघा.